उज्ज्वल निकम यांना भाजपच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली। तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता पूनम महाजन यांनी ट्विट केलंय। प्रत्येक क्षण सदैव देशाच्या सेवेसाठी समर्पित असं महत्त्वाचं ट्विट पूनम महाजन यांनी केलेलं आहे। तर पूनम महाजन यांच्या ट्विटच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची बातमी, भाजपच्या वतीने आता उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। पूनम महाजन यांचा पत्ता कट होत असल्याचं पाहायला मिळतंय। तर यानंतर मात्र पूनम महाजन यांनी एक महत्त्वाचं ट्विट देखील केलेलं आहे। दरम्यान पूनम महाजन यांचं ट्विट आपण पाहूयात। 10 वर्ष खासदार म्हणून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद। आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव या देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल। पूनम महाजन यांनी हे ट्विट केलं। आधी राष्ट्र मग आम्ही या मार्गावर आयुष्यभर चालत राहू अशी ईश्वर चरणी प्रार्थना, असं पूनम महाजन यांनी म्हटलंय। विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडे बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। विनोद, उज्ज्वल निकम यांना भाजपच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली। उज्ज्वल निकम विरुद्ध महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड अशी थेट लढत आता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। दुसरीकडे आता पूनम महाजन यांचं ट्विट देखील समोर आलंय। अर्थातच पूनम महाजनांचा पत्ता भाजपनं कट केलाय आणि त्यांनी एक भावनिक ट्विट देखील केलेलं आहे। अधिकचे अपडेट अपेक्षित आहे। भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांचा पत्ता कट केला आहे आणि महाराष्ट्रामध्ये खास करून आज पूनम महाजन यांचाही पत्ता या ठिकाणी कट करण्यात आला आहे आणि त्या ठिकाणी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे। उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यानंतर पूनम महाजन जोरदार नाराज असल्याची चर्चा आहे आणि नाराज नाही तर नॉट रिचेबलही या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पूनम महाजन यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा फोन बंद असल्याचंही या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे पूनम महाजन यांनी उज्ज्वल निकम यांच्या नावाचा या ठिकाणी कुठल्या प्रकारचा उल्लेख नसलेलं एक ट्विट केलं आहे आणि त्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं धन्यवाद केला आहे आणि त्या धन्यवादमध्ये त्यांनी म्हटलं आहे की मी हिंदीमध्ये हा ट्विट करण्यात आला आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की मला भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं काम या ठिकाणी मिळालं आहे, सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे। भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। प्रमोद महाजन यांची मी सुपुत्री आहे, त्यांची जी शिकवलेली शिकवण आहे त्या शिकवणीच्या आधारावर मी हे सगळं करू शकलो आहे आणि भविष्यातही मी असंच काम करत राहील। आम्ही यावेळेस पूनम महाजन यांच्या निवासस्थानी आहे आणि त्या निवासस्थानी असताना आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु कुठलाही संपर्क या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाही। कार्यकर्तेही या ठिकाणी नाहीत, कुठलाही नेता या ठिकाणी आला नाही परंतु फोनवरून एक दोन नेत्यांनी पूनम महाजन यांचे संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती पुढे येत आहे। त्यामुळे पूनम महाजन हा जोरदार नाराज असल्याची चर्चा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे उज्ज्वल निकम यांना आज भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश आणि उमेदवारी देण्याचं काम केलं जात आहे। या ठिकाणी आता वर्षा गायकवाड वर्सेस उज्ज्वल निकम असं या ठिकाणी रंगत पाहायला मिळणार आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष दोन्हीही पक्षांनी मोठे या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी दिला आहे परंतु पूनम महाजन यांना गेल्या 10 वर्षापासून त्या खासदार होत्या, 2 वेळा उमेदवारी भारतीय जनता पक्षाने दिली होती परंतु यावेळेस मात्र त्यांचा पत्ता कट केला आहे। विनोद, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर त्यांचं पूनम महाजन यांचं ट्विट पाहिलं तर भावनिक ट्विट आहेच मात्र थोडी नाराजीची किनार देखील त्या ट्विटला असल्याचं पाहायला मिळतंय। पूनम महाजन या नाराज आहेत, पुढच्या काही दिवसामध्ये त्या काही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात का राजकीय? ही गोष्ट साहजिक आहे की जेव्हा आपलं तिकीट कटतं आणि साधारणतः 10 वर्ष तुमचा अनुभव त्या राजकारणाचा असतो आणि भारतीय जनता पक्षामध्ये महाजन कुटुंबाचं एक मोठं नाव या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्या आधारावर ते राजकारणात होते परंतु या ठिकाणी भावनिक ट्विट जरी असेल परंतु एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळाली आहे की हा जो ट्विट आहे तो हिंदीमध्ये करण्यात आला आहे। हिंदीमध्ये करण्यात आल्याबरोबर इतर जे काही नेते त्यांचा जर पत्ता कट झाला किंवा त्यांना उमेदवारी नाकारली तर त्या संबंधित व्यक्तींना ते शुभेच्छा देतात, त्यांचं अभिनंदन करतात आणि त्यांना म्हणतात की आम्ही तुमच्या सोबत सदैव आहोत परंतु या ठिकाणी त्यांचा उज्ज्वल निकम यांचा उल्लेख या ठिकाणी टाळताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे हे गोष्ट तेवढीच खरी या ठिकाणी पाहायला मिळत आहे की उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यानंतर पूनम महाजन ह्या नाराज झाले आहेत आणि भारतीय जनता पक्षाकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही परंतु अजूनही कोणतेही नेते त्यांच्याशी संपर्क केला नाही कारण त्यांचा फोन हा नॉट रिचेबल असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे।
विनोद, साहजिकच आहे 10 वर्ष त्यांनी या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून काम केलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षाने जर आदेश दिले तर आता उज्ज्वल निकम यांच्यासाठी त्यांना प्रचार देखील करावा लागणार आहे। त्या संदर्भात काय सांगाल? नक्की भारतीय जनता पक्षाची ही स्ट्रॅटेजी आहे की त्यांनी अनेक ठिकाणी उमेदवार बदलले आहेत आणि उमेदवार बदलल्यानंतर ज्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे त्यांच्यासाठी जो माजी खासदार आहे ज्यांची उमेदवारी नाकारली आहे त्या नेत्याला त्यांच्यासोबत काम करावं लागेल। कारण त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे स्पष्ट म्हटलं आहे की मी पक्षाची एकनिष्ठ आहे, पक्षाने जी सांगितलेली जबाबदारी ती मी एकत्रित पार पाडेल। कारण ही महाजन कुटुंबाची शिकवण आहे, देशाची सेवा करण्याची मला जी संधी गेल्या 10 वर्षांमध्ये मला मिळाली आहे तीच संधी मी तशाच प्रकारे मी पुढे भविष्यात काम करत राहणार आहे। त्यामुळे या ठिकाणी एक गोष्ट पाहायला मिळते की भारतीय जनता पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून जर त्यांना आदेश देण्यात आला तर त्यांची नाराजी दूर होऊ शकते आणि नाराजी दूर सहित त्या उज्ज्वल निकमसाठी जोरदार कामही करू शकते, ही शक्यता नाकारता येत नाही। असं राजकारणामध्ये अनेकदा उमेदवारी कटली जातं, उमेदवारी नाकारली जातं, परंतु उमेदवारी नाकारली जरी असली तरी भारतीय जनता पक्षाच्या त्या सध्या नेत्या आहेत, भारतीय जनता पक्षात आहेत, त्या कुठल्याही प्रकारचं त्यांनी असं सोडचिठ्ठी पक्षाला दिली नाही आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना जर काम करायला सांगितलं तर साहजिकच आहे त्यांनी उज्ज्वल निकमसाठी ते काम करतील अशी अपेक्षा अनेक नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे आणि अनेक कार्यकर्त्यांचंही हेच मत आहे की उमेदवारी जरी नाकारली परंतु त्या भारतीय जनता पक्षाच्या अजूनही त्या नेत्या आहेत। अगदी विनोद, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।